नमस्कार. एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवायचे असेल तर त्या गोष्टीप्रती आपल्याला जिज्ञासा म्हणजेच क्युरिओसिटी असावी लागते. तसेच दुःख किंवा असंतोषाच्या भावनेतून बाहेर येण्यासाठी विशेष असे प्रयत्न आणि वेगळा विचार करावा लागतो. काही हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज म्हणजेच ऋषीमुनींनी अशाच जिज्ञासेपोटी आणि दुःखाचे निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळे दृष्टिकोन मांडले. ह्यांनाच दर्शने असं म्हणतात. अशाच विशेष दर्शनांचा परिचय हाच आजच्या पॉडकास्टचा विषय आहे. ह्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा स्नेहल साठे आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. नमस्कार स्नेहल. नमस्कार. स्नेहल, आम्हाला दर्शन या शब्दाचा मूळ अर्थ सांगशील? दर्शन म्हणजे ज्याद्वारे आपल्याला ज्ञान प्रकाशित स्वरूपात दिसते. अच्छा, पण मग आपल्या ऋषीमुनींना या दर्शनांची निर्मिती का करावीशी वाटली असेल? दर्शनांची निर्मिती अनेक कारणांमुळे झाली. मुख्यत्वे त्यातील कारणे अशी की माणसाला विश्व आणि त्यातील रहस्यांबद्दल उत्सुकता होती. जग कसं निर्माण झालं, जीवनाचा अर्थ काय, आत्मा काय, मृत्यूनंतर काय होतं, असे प्रश्न पडल्यानंतर त्याची उत्तरं शोधता शोधता दर्शनांची निर्मिती झाली. आणि योग, ध्यान यांसारख्या आध्यात्मिक मार्गांचा अभ्यास करण्यास सुरुवात करून दर्शन मार्गाने तत्वज्ञानिक आधार घेऊन आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष प्राप्तीची गरज लोकांना समजून देण्यासाठी दर्शनांची निर्मिती झाली. तिसरी गोष्ट अशी की ज्ञान काय आहे, सत्य कसं ओळखायचं, ज्ञान कसं प्राप्त करायचं, ह्या मार्गाला लोकांना नेण्यासाठी ज्ञानाचं दर्शन विकसित झालं. एवढी छान ओळख तू आम्हाला दर्शन या शब्दाची करून दिलीस. मग मला सांग, एकूण दर्शने नेमकी किती आहेत? एकूण दर्शने 9 आहेत. 6 आस्तिक आणि 3 नास्तिक. अच्छा, आता तू सांगत असताना आस्तिक आणि नास्तिक असे 2 शब्द वापरलेस, म्हणजे नेमकं काय? आस्तिक दर्शन म्हणजे जी वेदांना प्रामाण्य देतात, वेद हे प्रमाण ग्रंथ आहेत असं मानतात. आणि नास्तिक दर्शन म्हणजे जे वेदांना प्रमाण मानत नाहीत. आता अगदी थोडक्यात एक दर्शनांचा परिचय आम्हाला करून देशील? भारतीय दर्शनांची थोडक्यात माहिती. मीमांसा वेदांचा अर्थ आणि त्यांचे स्वरूप यावर लक्ष केंद्रित करणारं असं दर्शन आहे. वेदांत आत्म्याचे स्वरूप, ब्रह्म आणि मोक्ष यांच्याशी संबंध असणाऱ्या गोष्टींवरती चर्चा करतं. न्याय तर्क आणि ज्ञानाच्या स्रोतांवर लक्ष केंद्रित करतं. वैशेषिक पदार्थ आणि त्यांच्या गुणधर्मांचे वर्गीकरण करतं. सांख्य प्रकृती आणि पुरुष, सृष्टी आणि चेतना यांच्यामधूनच विश्वाची निर्मिती झाली आहे ह्याबद्दलची चर्चा आणि त्यातील घटक याबद्दलचा अभ्यास करते. योग चित्त नियंत्रण आणि आत्मसाक्षात्कार यांच्यासाठी मार्गदर्शन करते. पूर्वमीमांसा कर्मकांड आणि त्याच्या फळांबद्दल चर्चा. उत्तरमीमांसा वेदांच्या उपनिषदांवर आधारित आत्म्याचे स्वरूप आणि मोक्ष यांच्यावर चर्चा. बौद्ध दर्शन 4 आर्य स्तरांवर आधारित दुःखाचे कारण, त्यापासून मुक्ती आणि मार्ग यांचा अभ्यास करते. तसेच चार्वाक आणि जैन सुद्धा याच दृष्टीने अभ्यास करते. चार्वाकांचे मुख्य तत्व भौतिकवाद आहे